उत्कृष्ट वांग्याचे शेतकरी ज्यांनी वांग्याचं पीक घेऊन करोडो रुपये कमवले, आपल्या मॅडम सुप्रिया सुळेताई, ज्यांना संसद रत्न पुरस्कार भेटला कारण त्यांनी सरकार विरुद्ध आवाज उठवला, सरकारच्या चुकांविरुद्ध आवाज उठवला. पण जेव्हा वेळ आली त्यांच्या घरच्यांच्या चुकांबद्दल तर त्यांचं काहीतरी असं उत्तर होतं. हो अर्थातच. मी पारची सकाळीच बोलले, जेव्हा मला ही माहिती आली तेव्हा मी पहिला फोन आधी पार्थला केला की बाबा रे काय ही बातमी मला समजून तरी सांग. त्याचं म्हणणं आहे आत्या मी काही चूक केलेली नाहीये आणि माझ्या वकिलांशी माझं बोलणं झालंय. तर जर वकिलांनी बोलणं झालंय तर ते वकील कदाचित सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतील. तर मित्रांनो, हे उत्तर ऐकल्यानंतर माझ्या तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न तयार झाले असतील आणि त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला कदाचित भेटणार सुद्धा नाही. कारण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, पवार घराणं म्हणजे मूळ तत्व घराणेशाहीवर चालणारं घराणं आहे. याला महाराष्ट्रातल्या जनतेशी, महाराष्ट्रातल्या सरकारशी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याशी, महाराष्ट्रातल्या गोरगरिबांशी तीळ मात्र काहीही घेणं नाही. यांचं मूळ तत्व फक्त एकच आहे, महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेच्या कष्टाचे टॅक्सचे पैसे लबाडपणे लुबाडणे आणि स्वतःचं घर भरणे. ती वांग्याची शेती असू द्या, तो धरणाचा पैसा असू द्या, तो जलसंचयनचं काहीतरी काम असू द्या, कुठल्या पण कामामध्ये काही ना काही पैसा हे काढणार, स्वतःचं घर भरणार आणि मस्तपैकी 5 वर्षानंतर परत आपल्याकडेच मतदान मागायला येणार. त्यामुळे आता तरी निदान जागृतीकरण करणं जास्त गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. त्यातून काय होईल मित्रांनो, जनजागृती, आणि ती करणं सध्या सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण आज आपण बदलाव केला नाही तर कदाचित आपल्या पुढच्या पिढ्या काहीही करण्याच्या सक्षम राहणार नाही. धन्यवाद.